संतांचं महत्व काय ते लहान लेकरू बोलायला लागलं. महाराज संतांचं महत्व काय, माझा आधीचा जन्म वास्त्राचा होता, त्याच्या आधीचा जन्म माझा पोपटाचा होता, आता हा माझा तिसरा जन्म आहे. तुमच्या दर्शनाने मला हा राजाचा पुत्र म्हणून जन्म प्राप्त झाला. हे संतांचं महत्व लक्षात घ्या. संत कोणाला म्हणायचं, शांतो महांतो निवसंती संतो वसंत वल्लो हितांचरः. ते संत आपल्या घरी आल्यानंतर, गावात आल्यानंतर आनंदी वातावरण आपोआप तयार होतं. वसंत ऋतूप्रमाणे वातावरण प्रफुल्लित होतं. त्यावेळेस समजायचं की संत आहे. म्हणून संतांची संगती मनोभावी होती. संतांच्या संगतीत राहणं खूप गरजेचं आहे. तसं दुर्जनांची संगती कधी पण घातकच. आज जरी दुर्जन आपल्यासोबत गोड वागत असले काही कशा कशाच्या निमित्तानं, पण ते कधी पण घातकच असतात. एक गावातला अतिशय दुर्जन होता. तो इतका दुर्जन होता की गावातला एकही व्यक्ती असा नाही सोडला त्याने की ज्याच्याशी भांडण झालं नाही. त्याला बघितले की लोक लागून जायचे. एक दिवस प्रसंग असा झाला की त्याला पश्चाताप होऊ लागला. 50, 55, 60 वर्षाचं वय, काहीतरी व्याधी जडली. तो विचार करतो मी जास्त दिवस जगणार नाही, आणि म्हणून आता मरण जवळ आल्यानंतर हा काय करतो की महाराज गावात 4-5 लोक गोळा करतो, मी क्षमा करा, मी तुम्हाला खूप खूप त्रास दिला, मला असं नको करायला होतं, पण आता मला क्षमा करा. तुम्ही जर मला क्षमा केली नाही तर माझं काही खरं नाही, मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. 4-5 लोकांना दया आली. एवढाच हा गयावाया करायला लागला. आपण सगळेजण माफ करू. तर गावातल्या सगळ्यांना बोलवलं. हा एवढा माफी मागतोय, पश्चाताप झाला याला, त्याला सगळेजण माफ करून टाकू आपण. काही म्हणतात अरे नाही, याला खूप त्रास दिला लोकांना, कुणालाच सोडलं नाही. काही जण म्हणतात अरे जाऊ द्या, मरताना माणसाला काहीतरी त्याच्या मनासारखं करायला पाहिजे, म्हणून सगळ्यांनी माफ केलं. तुम्ही असं माफ नाही करायचं. मी मेल्यानंतर माझ्या पायाला सोल बांधायची, दोरी बांधायची, आणि फडफड माझ्या गावातून अशी धिंड करायची. 4-5 राऊंड गावामध्ये गल्ल्यामध्ये फिरवायचं, मला फडफडत गाडवाला बांधायचं, आणि माझ्या पायाला हे शेव सगळ्या गावात फिरवायचं. ही विचित्रच मागणी केली. त्या लोकांना विचित्र वाटलं, पण जाऊ द्या, शेवटची इच्छा पूर्ण करा. तो गतप्राण होतो, मरतो, त्याच्या पायाला दोरी बांधली आणि लोकांनी म्हटल्याप्रमाणे फिरायला सुरुवात केली. 1-2 चक्कर झाल्या, रक्तबंबाळ झालं ते शरीर. तितक्यात आली पोलीसची गाडी. कारण यांनी आधीच फोन करून सांगितलं होतं की गावामध्ये काहीतरी होणार आहे, तुम्ही थोडं सतर्क राहा. 2-3 तासामध्ये गाडी आली. गाडीमध्ये बघितलं ते कोणीतरी ते शव गावातले सगळे लोक फिरवत आहेत, त्याची विडंबना करतायत, म्हणजे गावातले लोक याला मारलं असं त्या पोलिसांनी गृहीत धरलं. त्या पोलिसांनी गृहीत धरलं. सगळे गावातले लोक कुठे घातले, तुरुंगात घातले. म्हणजे काही लोक जिवंतपणे त्रास देतात आणि मेल्यावर पण सोडित नाही. त्यामुळे दुर्जनाची संगती कधीही घातक असते. कारण सज्जनाची संगती सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती. उपाय धरावे संताचे उपाय. म्हणून संतांची संगती खूप महत्वाची आहे. कारण संत आपल्यावरती अलौकिक अशी कृपा करतात. हो, कारण 7 जण आपल्यावरती उपकार करतात. कोण? 7 जण. रविश्चंद्रो घना वृक्षः नदी गावश्च सज्जनः येते परोपकाराय लोके निर्मे. 7 जणांचे आपल्यावरती उपकार आहे बघा. रविश्चंद्र, रवी म्हणजे सूर्य. आज सूर्य संक्रमण आहे. आज
मकर संक्रांतीचा पुण्य पाऊल पडला काय, त्या सूर्याची आपल्यावरती किती कृपा आहे लक्षात घ्या. आपण जरी अलाराम नाही लावला नाही उठलो तरी तो सकाळी त्याच्या वेळेवर बरोबर उठतो आहे का नाही. पूर्व क्षेत्रीयावरती आपल्याला सूर्य या ठिकाणी उगवताना दिसतो आणि पश्चिम क्षेत्रीयावरती तो मावळताना दिसतो. त्याचं कार्य हे अविरत चालू आहे. आज तो उगवतो म्हणून आपण अन्न पाणी त्या ठिकाणी निर्माण करू शकतो, आपण जगू शकतो. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना ऊर्जा प्राप्त होती. त्या सूर्याला कधी आपण कृतज्ञता व्यक्त केली का? नाही, आज मी तुला 12 सूर्यनमस्कार घालणार आहे, घाल नाही तर नका घालू, घातले तरी आपल्यालाच फायदा आहे. कधी अर्घ्य त्याला प्रदान केले का? आपण कधी संध्या केली का की तुझे माझ्यावरती खूप उपकार आहे, आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्या रवीचे आपल्यावरती उपकार आहे. रवी चंद्राचे उपकार आहे. चंद्राच्या प्रकाशामुळे आपल्या अन्नधान्यावरती अमृताचे कर वर्षा होतात आणि म्हणून सकस अन्न आपल्याला मिळतं. कोजागिरीच्या पौर्णिमेला नाही का आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवतो, कशासाठी? ते अमृत कण चंद्र त्या ठिकाणी सोडत असतो. आणि म्हणून त्या दिवशी कुबेराची आणि लक्ष्मीची कृपा व्हायची असेल, चंद्राची कृपा व्हायची असेल तर ती पूजा सांगितलेली. रविश्चंद्र घना वृक्ष, घन म्हणजे त्या मेघ पाऊस, त्याचे आपले उपकार आहे. वृक्ष वृक्ष छान छान सुंदर सुंदर सुमधुर फळ आपल्याला मिळतात. विकत घ्यायला गेलं का काय किलो आहे? 100 रुपये किलो. आपण म्हणतो 10 रुपये कमी करा ना, तो 10 रुपये कमी करून देतो आपल्याला, हे की नाही. पण त्या झाडाला कधी आपण म्हणलं का तुझ्याकडे मला उत्तम मोसंबी सेब काय असेल ते सगळे फळ मिळतात? त्या झाडाची आपल्यावरती उपकार आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळतो आपल्याला. नदी गावश्य सज्जन, हा नदीचे आपल्यावरती उपकार आहे. नदी आहे म्हणून आपलं जीवन सुशराम सुफल आहे. लक्ष घ्या, गायीचे आपल्यावरती उपकार आहे. हे 6 उपकार हे लौकिक उपकार आहे. आणि सज्जन म्हणजे संत, संतांचे उपकार हे अलौकिक आहे. कारण तुमचं आमचं अदृष्ट जे हे संत होऊ शकतात ते तुम्ही आम्ही होऊ शकत नाही. आपलं मागचं काय, आपलं पुढचं काय हे कुणाला माहिती आहे? हे फक्त संतांना माहिती आहे. म्हणून संत खूप महत्वाचे. हो, अलौकिक कृपा संत करतात. माझा यात संत करतात कुठले संत महत्वाचे? संतांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. काही ठगवृत्तीचे संत आहे, काही भ्रमवृत्तीचे संत आहे, काही करुणी वृत्तीचे संत आहे आणि काही मुख्य वृत्तीचे संत आहे. एकनाथ महाराज आपल्याला कुठल्या संतांना शरण द्यायचे सांगतात, कुठल्या संतांचे पाय धरायचे सांगतात की मुख्य वृत्तीचे संत. मुख्य वृत्तीचे संत म्हणजे आत्मवृत्तीचे संत. आत्मवृत्तीचे संत म्हणजे ज्यांच्यामध्ये भगवंत आणि संतांमध्ये भेद राहिलेला नाही असे संत. संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, अच्युताश्रम स्वामी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी, हे जे सर्व संत आहेत ते आत्मवृत्तीचे संत आहेत. अशा संतांच्या संगतीमध्ये जायचं, लक्षात घ्या. हो, तर भ्रमवृत्तीच्या संतांकडे जर आपण गेलो, त्यांचाच जर भ्रम गेला नाही, मी देह आहे का शरीर आहे का मी भगवंत आहे अशी त्यालाच जाणीव झालेली नसेल, अशा संतांच्या जर संगतीत गेलो, ज्यांचा स्वतःचा भ्रम गेलेला नाही ते दुसऱ्याचा भ्रम घालवू शकत नाही. बघा, त्याच्यासाठी मुक्त पाहिजे. बद्धाला मुक्त करू शकतो. एका झाडाला एक व्यक्ती बांधलेला आहे. महाराज स्वतःला सद्गुरू म्हणून घेणारा दुसऱ्या झाडाला बांधलेला आहे. आता दुसऱ्या झाडाला जो बांधलेला आहे तो दुसऱ्या झाडा पहिल्या झाडाला बांधलेल्या व्यक्तीला सोडू शकत नाही, कारण दोघंही बांधलेले. सोडू होऊ शकतो तिसरा जो मुक्त असेल तो. जो मुक्तच नाही तो कसं सोडू शकेल? आत्मवृत्तीचे संत मुक्त असतात, नित्य मुक्त. सांगितलं, भ्रमवृत्तीच्या संतांकडून आपलं कार्य होणार नाही. ठगवृत्तीचे संत असतात, काही भक्तांकडून पैसे गोळा करतात, परदेशात निघून जातात, त्यांच्याबद्दल सांगितलेलं बरं. काही गौणी वृत्तीचे संत असतात. तुम्हाला आम्हाला गौणी वृत्तीनं संत म्हटलेलं आहे.
साधू संत उठा साधू संत